आजे हे आजे हा अगं पाणी घेऊन आलो मी पाय तो आवरले का अजून आवडतं मोठं कॅन्याचं ना. आता मोठ्या कॅन खाली झाला का तो अहो तुम्ही मला जाताना म्हणायचं होतं मला पाणी आणायचं मोठं कॅन ते आता एवढं पाण्याने काय व्हायचंय बरं. अगं म्हणलं आता का चाला रिकाम्या हाती तर म्हणलं मग चला मग रिकाम्या हाती जाऊ आता कॅन घेऊन गेलो बारी अहो काय तुम्ही बाई माहिती डोक्याला सिनस करीत असता. जरी ठेवून दे पाणी हा दे इकडे राहून दे इथंच ठेवून दे हे करत अगो बाई, काय रे? तर काय झालं अगं, काय काय तुम्हाला? झालं खेळायला तर अवघड आहे बघ. अगं सांगा तरी अगं काय झालंय पोरी? आणि दोघे सगळं झाले आहे. हा ती पण रडत यायचं नाही का आम्ही तर काय झालं काय झालं गेलाय का गावात दिले म्हणलं दोघी सोबतच येणार ना असं नवरच बघून दिले तुम्ही. नाही नाही त्यांना त्याचं काय नाही पडलं. तू नको टेन्शन घेऊ. त्यांनी फक्त लग्न करून दिले आपल्याला हाय का नाही. तुम्हाला त्याचं काहीच घेऊन देत नाही. तिकडं पोरी मरू पडू झडू तुम्हाला काय करायचंय. अगं झालं काय ते तर सांगशील बाई. बरं, काय झालं सांग. अगं काय झालं अच्छा. 1 रुपया खर्चायला नाही आम्हाला घरात. होय गं. 10 रुपये तिथे ह्या बाई सोबत बोल त्या बाई सोबत बोल सोबत? आम्हाला वैताग आलंय. तुझा नवरा तसंच करतो का? अगं माझं नवरा तर तुला काय सांगू मम्मी इतका बेकार आहे इतका नालायक आहे ना असा माणूस मी कधी जगात नसन पाहिला. जगात नसन पाहिला दोघं सोबतच बसते ते अजून दोघंही ह्याला फोन करतो ते त्याला फोन करतो बाई. तर लगेच जेवतात ताटावरनं उठतात का आम्हाला सर्व काम करायला लागतं. मी तर जाणार नाही बघा मला तूच बळजबरी केली हा. लग्नाला. हा मी जाणार बरं नाही. जाऊ दे मी पण जाणार नाही. मी तुला आधीच सांगते मम्मी त्या माणूस ना माझे काही शौक पाणी पूर्ण नाही करत. तुला तर माहिती मी लग्नाच्या आधी किती हौशी होते. अगं बाया. लग्न झालं माझे सगळे स्वप्न चूर बरं, बरं, झाले. नको रडू. बरं नको रडू का जाऊ नका पण रडू हा नका बरं ऐक आता तुम्ही जाऊ जाऊच नका, नका पण रडू नका. ए, मी काय म्हणते हा. पोरी बोलते ही चुकीचं नाही बरं. नाही 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 आणि माझ्या लय कानावाला ही पोर हा घावायचे इथं पे तिथं पे इथं हो, जा पण- ए, येत होते बरे होते पण बायाचा नाद लागला अहो, पप्पा तुम्हाला त्यांना साड्या नेम घेऊन देते तर आम्हाला म्हणते तुझ्या ऐकून आण जा. बाई. हा? अहो पप्पा मी त्यांनी एक दिवस म्हटलं मला हॉटेलला घेऊन जा तर म्हणलं माझ्याकडे पैसे नाही आणि त्याच संध्याकाळी हा माणूस आहे ना एका बाईला घेऊन हॉटेलमध्ये जेवत होता किती नालायक लय आहे. लय नालायक आहे, लय नालायक आहे. लय नालायक आहे गो बाई जाऊ दे, रडू नको तू पण रडू नको बरं आता आहे ना तुम्ही आता शांत हा, वाचा. आता चला बरं घरात तुम्ही जेवण जेवण केलंय बिवणं का? करा कशाचं जेवण हा, चल चल रडू नका चला काय बाई जाते बरं हा, हा, चला, मस्त चला. जेवगाल पुरे हा. आता पाठवायचं सुद्धा नाही आता हम्म. साडू हे बायका आपल्याला नाही विचारता कसं काय झालं इकडे निघून हे बघा चपला दिसलं का माझ्या बायको चपला ते माझ्या बायकोचे आहेत माझ्या बायकोचे आहेत त्या अरे तो सासूबाईचे आहेत येतोय बायकोचे बोटाला घालते तुझ्या बायको जे बेगून तिकडे हट. हा? बायको ऐ कान पण आणू तुला नवरे ओळखत नाही काय हे काय हे काय कस काय आली नाही 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 ओ बाहेर आहे जरा तुम्ही हे बेवडे बघा इथं आले ते वाकडे तिकडे काय काय झालं सर तुम्ही ऐ तू कोणाला विचारून आली माझ्या बापाला विचारून आली कोणाला विचारून आली म्हणजे यासाठी लग्न करून दिलं काय ती बापाला विचारून आली यासाठी लग्न करून दिलं काय स्वर्ग आहे. हा. एका रप- माग बोलायचं माग दात पाणी दात. हा नाही नाही पाडून दाखव त्याचा दात दातच पाडून दाखव पाडा दात एका अरे इकडे पण आपलं उभं राहता येईना किती पुरीला बोलायचं दारू पिवरा बाया ठेव तुम्ही पुरीला तारा त्याच्या बाल्या कोण म्हणलं लाज वाटते का? ओ दाजी तुम्ही जरा अट्टल बेवडत का समजत नाही तुम्हाला बाप धाव धाव जातात तुम्ही हा? सासऱ्यावर पुरीला मारू आमच्या नका पोरीला आमच्या पोरीला हा. चाल चला निघा. काय चाललंय यांचं नाही नाही ए आई बघितलं ना तुझ्या देखत निघा. पिशवी बॅग. कोणाला विचारून आली तू? ओ जाबाई बाटली कोणती एक द्या इकडं फोडतात पिशी भर पिशवी कुठली पिशवी मामा मामी हा? तुम्हाला सांगतो याला गोडीत पाठवा पिशी बरोबर काय पोरगी माझी येणार नाही येणार नाही पुरी नाही म्हणजे नाही तुम्ही ज्यावेळेस दारू नाही, पिता, काय- कस काय? ए, ए, बोला, हो मागं. दारू मत करशाल तेव्हा. हा, मग- सांग हा. ओय, ए, 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 हो माग हो माग व्हायचं माग कळलं का? तर काय? हं. तर काय? नाही, ते काय? लय जास्त बोलायचं नाही आई पाठवणार आहे की नाही हा. यांचं घर नाही हा? हा? यांचं घर नाही हा? डांगऱ्या कोण डांगऱ्या खाली तुम्ही उतरायचं. डांगऱ्या, डांगरी. कोणाच्या घरात शिरायला लागले ओ बाय बाहेर वा हा? मला अक्कलीचा भाग आहे का नाही हो काय काय बोलाता उभा राहता येणार नाटक इकडे या पटकन या लवकर तू कोणाला विचारून तू तात्या अहो काय तुम्ही तिकडून बघताय लांबनं इकडे.
काय झालं? अहो ये बघा मी आमच्याशी नवरे रोज दारू पिवता आम्हाला मारतात, पटतं का याचं? मारतात आमच्या- आई बाबा. ए, झालंय काय नेमकं वळ इकडे ओय, पोरीला मारायचं का? वळ इकडे तुमचं घर नाही इथं. तुमचं घर नाही इथं, आमच्या आईचं घर आहे. आपल्या पुरीला तराचं काही हा? इकडे आले बँड कवली डोळ्याच्या बाई, कवडे डोळ्याच्या म्हणायला. वाटूळ झालंय माझं संसार आता पोरीला घेऊन येतो इकडे नाही तर काय नाही तर काय पाठवून मग नाही नाही तर काय नाही तर काय राग आला तर नाही तर अरे काय? उभं काय नाही राहता तर येतं का काय? यांना या बेवड्यांना? काय नाही तर उभं राहता काय? येतं का स्वतःला? काय? एक कानाखाली दिलं नाही तर तर काय? तीन ठिकाणी आई पडशील. माझी कळलं का? मग तिकडे वा नाही तर काय ए, नाही तर काय? एकाच बारगाडीत बरं बा. हा, नाही तर काय? हा. बरं दुसरी नाही लागणार नाही, हे काय काय माकडे आले तिथे थांब आता. माणूस मध्ये जावई म्हणून हात उचलत नाही मी हा. ओय, पोरी एक काम पाठवून. करा तुम्ही निघा 100 निघा. पोरगी निघा. पाठवा पोरी येणार नाही का नाही येणार हा. दांडकं. हा तू मध्ये सांगितलं तू मध्ये तू कमाल मध्ये पडती वीकेंडला मारायचं काही नाही. आमच्या दारात येऊन आमच्या पोरावर हात उचलायचा शांतपणा नाही. करायचं नाही. ते दिवस गेले आता. निघा, रस्त्याने खडे सगळ्यांनी हा, घाबरायचं बरं काय? घाबरायचं बाबडा. मारायचं नाही मध्ये मध्ये पडणं जास्त डोकं लावायचं इथं हानीन मी हा. आतमध्ये जाईल हा, हात काय आलं याचे उतरले नाही याचा हात मर्डर याला कळेल. पुरी जागे नाचायला जा हा, चल. कशाला जा? येडे झाले का तुम्ही? जागा जा. तुम्ही येणं झाले ना डोक्यात असले मालक नवरे ग्रामले पाठवता का? बक्की? बोकड्याने कुदू राहिले ही बाप आहे का काय? कसलं कसं मला घेऊन तुम्ही तुमच्या बायका काय आलं का कोण तो बांधते ना हा पुढे ह्या बुटरण्याला समजून बोलायला बरं का समजून सांग पुरी तात्या तुमची तर पोरी असते तर असं बोललं असतं का? नाही नाही, कोणाला म्हणता पोरी तुम्ही? असते तर नाही नाही, मला बोलून दे तू. अरे, ए, तू असा मी मोठा पुत्री पाटील आहे. आहे. तो अजून लग्न होईल नाही बरोबर आणि तुला जेव्हा पुरी होतील ना तेव्हा तुला कळत पोरीचं दुःख काय? दुःख काय राहत अरे त्या पुरीला काय त्रास आहे त्याला माहिती हा? अरे बाय ती शेवटी नवरा बायको आहे हा. हो हा. आता भांडतील संध्याकाळी गुढी देतील हो हा ना? आणि मग द्या पाठवून त्याच्या बायको त्याच्या हे दुसऱ्या बागन फिरते आणि माझ्या पुरी तिथं जाते. कोण म्हणलं कोण म्हणलं कोण म्हणलं? सारा गाव म्हणतंय. सारा गाव म्हणतंय. जाऊ नका दाजी ऐका जरा तुम्हाला आमची एवढीच गरज होती दोघांना हा. थांब बाबा तुम्हाला आमची दोघींची एवढीच गरज होती तर मग दुसऱ्या बायांना घेऊन का फिरत होते तुम्ही? कोण म्हणलं आमच्यासोबत का कोण म्हणलं? सारं गाव म्हणतंय. नाही म्हणते मी मुस्काड आणि हा, मुस्काड आणि तू अभि आणि मग तुला सांग समजून येतं का उभा राहायला? येतं का? हाय. डंगऱ्याला हात घालून काढल्याशिवाय ए डंगरे बिंगरे म्हणायचं नाही. बस खाली पोरगी घे. कळलं का? हिचा अरे गळा दाब. अरे, वार आलं तर उडून जातं कागदावाने आणि लागले शानपणा करायला. एका लातीत कंबर एका लाखात तुला सांगू काय? 1 लाख कशी असते वरे हा? याचं- घे पाठी जाऊ पोरी किती मस्ती आले ग याला किती मस्ती आली हा? किती मस्ती आले रे हा? मारत दांड कुठे गेलं कधी इथलं दांड कुठे गेलं हा? उठा, उठा. हा? मोडलं का काय काय खरंय बाई काहीच खरं नाही ग आबा अहो ते पिसाळलेलं कुत्रे बित्रे चावले होते काय बघा, आई, त्यांना घरी येऊ देऊच नको हा? अगं त्यांना कोणी म्हणलं ते आले तिथे पिसाळे कुत्रे चावल्यासारखं बघितलं? तुम्हाला असं वाटत असं ना आम्ही दोघी खोटं बोलतो पण आज तुम्ही बघितलं काय तमाशा चालतो आज तुम्हाला एवढं त्रास झाला विचार करा आम्ही एवढं वर्ष झालं कसं आम्ही दोघी संसार चालवतोय खरंय बाई खरंय ग तू सांग हा? आम्ही इज्जती म्हणून त्यांच्यापाशी थांबलो नाही तर आम्ही दुसऱ्या रात्रीला निघून येणार होतो नीट हात लाव ग गरम करून कोणाला मला ह्याचा कोणाला लाईट अहो इथं काय चालू तुमचं काय मीठ हळदीचं चाललंय नाटक नीट हळद लाव रे गरम करून. कुठं मीठ हळदीचं पोरींचं आयुष्याचं वाटोळ झालं इथं काय गरज होती आमचं एवढं कमी वाट लग्न लावून द्यायचे असलं बेवढं घेवडं आमच्या गळ्यात घातले मला काय माहिती मला काय माहिती अशी देखतील ते चला घरात बस करा एवढायचं चला घरात चला घरात. बघा आता. घरात चला चला घरात बरं मी काय थांबा हा. तुम्ही बाहेर या. हा. हे बघा आता ते येऊन गेले आपल्याकडे बरोबर हं. मला हानमार करून गेले हा ना आता जोपर्यंत ते सुधारते नाही हं. तोपर्यंत पुरी पाठवायचे नाही बाबा नाही पाठवायच्या नाही पुरी मला काही जड नाही हं. आता कसे आहे ते न्यायला मग ते बघतो मी
ज्यावेळेस त्याची दारू आणि बाई बंद होईल ना तेव्हाच तेव्हाच पोरी मी पाठवू. पुरी पाठवलो माझ- पर्यंत नाही. नको बाई आपले चांगले सोन्यासारख्या लेकरांचं वाटोळ हा जायचं नाही का पोरीनं किती फोन केला आणि काय केलं ना फोन पण घ्यायचा नाही कशाला त्यांच्याकडे फोन आहे हा. त्यांना प्यायला पैसे नाहीत फोन कवा करणार सांग ते फोन जरी केले तर बरं का ग जायचं नाही आम्ही तर नाही जाणार तुम्ही सारखं म्हणत होता जावा जावा नांदायला जावा त्याला एका गावात म्हणलं जवळच्या जवळ 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 वाटलं राहती एकूणाला आधार राहील. तो भलताच आधार झाला जीवनाचा हा चाल ग म्हणजे अगं चला चला ग दुखू राहिलं पोरींनो. म्हणजे. आता काय दुखू अगं बेटा, गरम कर राहिलं पटकन. इथं पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहू तुमचं मी आहे, दुखतंय. मी आहे. चला तुम्ही चला हा चला चाल रे इथं म्हातारा तर कधी सुधरायचं तर सुधरू होय साडू मी काय म्हणतोय करमाना गाड्या बायका नाही तर करमाना घरी नसतं खायला उठत मला लय कर्म राहिलं का मग मला लय आनंद झाला का बायको तिकडे गेल्यापासून काय राहू साडू हा दोघांचं दुःख सारखंच आहे. आता कसं करायचं बुवा? आता काय करणार आहे आपण ताणच तेवढं दिलाय बायकाला. पण बायका असल्या माझे वेगळे राहते आपण इकडून पिऊन सवून गेलो का लगेच आपल्याला आतरून बितरून स्वयंपाक बिपाक वाढून बिडून आता कोण कुत्रा इचरी ना आपल्याला आता हे बघ 6 दिवस झाले 6 तेच कपडे हेच कपडे धुवायला कपडे कोण नाही. माझे ठेवले ते बायकून धुईन म्हणून जरा वाटते बरं पण आता काय नाही शेवटचा ड्रेस काय करायचं मग? आपले ना कुत्रे हाल नाही खाणार कुत्रे. पण आपण त्या दिवशी गेलो लय प्यालेलो होतो मामावर मामीवर हात नव्हतं उचलायला पाहिजे खाणार राव ते मामाच्या कमरात लात घातले म्या. मला नंतर कळलं सकाळी. होते का तुम्ही सुधीत होते का हा तुम्ही नव्हते सुधी. मी नव्हतो सुधीत काय पण लय तामाशा वाढून ठेवला आता कसं करायचं मला काय वाटतं माहितीये का काय जायचं का आपण घरी. कोणत्या तोंडाने जायचं बुवा आता नाही नाही ऐका ना हं? आता आपण पेलेलो नाही आज. पिवशीच वाटा नव्हतं काय नाही, बायका नाही तर पि- माझ्या नाही तुम्हाला पिऊ वाटतं ना. वाटते पण मग बायको संग असलं काय मला पिऊ वाटती पण ऐका आजचे दिवस आपण कंट्रोल करू. दारू प्यायची नाही. आपण काय करू घरी जाऊ म्हणा हे बघा आम्ही आता प्यायचं बंद केलंय बरं का. हं. बायका पाठवा मग त्यांना वाटणं आज पेले नाही सांगते सांगायचं किती 8 दिवस झाले पेलो नाही. हा बघ मी काय म्हणतो आणि आपले जरा झालेले हलवी सांगू हा रडू थोडं बायकांना लिहिन थोडी किंवा रडू मामाची माफी मागू वाटली असतं मामीचे पाया पडू नाटक करू थोडं ड्रामा. हा फक्त संघ पाठवूस तर हा मग मग घरी पोहोचल्या का त्या मग बसू बस चालते ना हा मग लगेच जायचं का तिकडं. लगेच होत मग काय करायचं चल 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 हा आणि कुठं मध्ये धाब्यावर थांबायचं नाही. नाही आता मस्त होत नाही कंट्रोल पण आता काय वाय बायका- शॉप नाही बिअर शॉप नाही. बायका आणायच्या म्हणल्यावर ते धाबा धोबा बंद करायला लागेल. येऊच तर बरं फक्त. हा. चला चल बघ ना किती केस सुकले तेल बिल नाही का लावत ग नाही ग बाई. तिला म्हणलं होतं चांगली अरे काय म्हणलं पाहिजे आज काय पाहिजे बरं त्या भाजी हा? यांच्या आवडीचं करू आज आहे ना पुरीला आज काय? ना काय करायचं ग आज पुरीला पनीर आलं का? हा पनीर ए पनीर नको हाय का नाही आपण ना लय दिवस झालं चिकन चिकन केला? चिकन मटन खाल्लं नाही आम्ही आम्हाला ते खाता का? किती दिवस बरं खा खा. बरं आहे का मामा मामी आणि असे अचानक जेवले का तुम्ही जेवले. नाही आम्हाला जेवायचंच होतं तुम्ही आले का जेवण घेऊन नाही हा मला कोण देणार जेवण तुमचे जावाई अवतारलेच झाले बाया हे बघा लय आम्ही फिरून फिरून नाही बोलत डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आमची ना चूक आम्हाला कळाली. त्या दिवशी लय जास्त झालं मामा पायापुरत वाटलं तर चुकून मारलं बरं का तू नाही नाही ते दारूच्या नशेत आहे ना थोडं आम्ही ना जास्तच केलं बरं का. एवढं नव्हतं धावून जायला पाहिजे मामावर. ते थोडस जरा वरच जात ना हे बायकांना सांगता निघून आल्या ना म्हणून तुम्ही धावून नाही गेले तुम्ही त्याच्या हात उचलला, मारलंय. मारलं कितीतरी बाबांना तुम्ही मला सुद्धा धावत होते किती माझ्यावर सुद्धा पटलं का तुम्हाला अहो चुकलं मामी माफ करा चुकलं म्हणून ती घडलेली घटना ही होणार आहे का येणार आहे का परत चुक्या माणसं कोण नाही होणार तर कोणा कोण होणार सांगा बरं मला तर किती मारलं गळा गळा धरून हे बरं, बघा जाऊ दे तुझ्यासाठी आणलं तुला गुलाब आवडतं नका द्या तुला कोणाला द्यायचंय ते. तुम्ही राहू द्या मी माझ्यापेक्षा हे बघा आमची चूक आम्हाला कळाली म्हणून आम्ही आलो. नव्हतंच वागायला पाहिजे. नाही खरंच लय चुकीचं आणि तुम्हाला सांगतो 8 दिवस झाले म्हणजे इथून गेल्यापासून आहे ना आम्ही ना एक घोट दारूचा पेलो नाही एक घोट. आता बी नाही पेलो मामा वाच घ्या वास नाही पेलो नाही पेलो बघा ना, येतोय का नाही पेलो 8 दिवस झाले. बघा मामी हा ग बस बाय तिकडे जावाई नाही 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 पेलो. खरंच नाही पेलो आम्ही शपथ घेतली आता कोणत्या देवाची घेतली देवाची नाही घेतली आम्ही आमच्याच मनाने ठरवलं आम्ही एकमेकाचीच मला घेतली. संसार टिकवायचा असेल तर दारू
बाटलीन बाई लय वाईट म्हणून तेच आम्ही सोडून दिला. पोरींनो, लय शाण्यासारखं बोलायला लागले तुला टमाटा बरं आई सुधारले असते का? आम्ही बाटली फोडली आणि बाई सोडली. सुधारले असते ना अगं मग. काय करूया लय त्यांची हालत वेगळी झाली तुम्ही बघ जेव्हा ना त्याच्या त्यांचा कोणाला- चेहरा बिरा किती सुकलाय. जाऊया का आपण? अहो रडू नका हो जावाई, ऐका ना. अहो आमचे गेल्यापासून कुत्री हाल खाईना. 8 दिवस झाले जेवलो नाही आम्ही. वडापाव खाल्ले फक्त आम्ही वडापाव. ते पण आहे ना तिथे भांडे घासायचं हॉटेलला तेव्हा एक पाव आणि एक वडा द्यायचे आम्हाला. उरलेलं बघा सकाळी खायचं वडापावचं. पहा बरं सांगा बरं. दाजी रडू कपडे आता कळालं ना तुम्हाला. तेच कपडे घालतोय आम्ही. 8 दिवस झाले आंघोळी सुद्धा नाही. अहो, शेवटी बायका त्या बायका असतात अहो, हो. तू धुतलेला ड्रेस जावई. घालतोय. नाही का जावई? जाऊ दे मी येते. हा? जाते? जाऊया तू नाही येत का? येते मी. जावाई बरं जाय बाई, जाय. दया माया करते, जाऊ दे, लगेच रडते. हा? उपाशी पाहुणा हा उपाशी होय व खरंच तुम्ही सुधारले का? नाही खरंच म्हणलं काय करायचं मामी दारू पिऊन मामा काय होणार आहे? बरं, बरं. संसाराचं वाटोळंच आहे ना. आम्ही तेच सांगत होतो तुम्हाला. आणि मग तुम्हाला कळलं नाही जावाई आम्ही बाई- काय सांगतोय तुमच्या बायचा पाल्यासाठी. बायचा नाच सोडा, बाटलीचा नाच सोडा. होय हो हा? हा. मी येते तुमच्या सोबत पण तुम्ही परत कोणत्या बाईला भेटणार नाही ना? नाही मी आहे ना बाटली फोडली आणि बाई सोडली. अगं बाया, आता काहीच नाही. अगले हो. आता फक्त तू हो आणि मी आपण दोघं मस्त सुखाने संसार करू. हा मला मारणार नाही ना तुम्ही? अगं तू मार मला. मार मला मार. माझी चूक झाली. मार तू नाही मला. नाही नाही धर तुझ्यासाठी. हा, घे बाई घे. येऊ का आम्ही? हा बरं नीट नेटके जा. आई जा, जपून जा. जातो आम्ही. हा, जा. आता पोरीनो मी काय म्हणलं होतं 8 दिवस राहिल्या साड्या बिड्या घेतल्या असत्या. नको. आपण घेऊ. जाताना घेऊ. जाताना दुकानात थांबतो. घेशाल का? पैसे आहे ना? हा आहेत का नक्की? येऊ का मामा? हा, या, या. नक्की आहेत का? वय वय हाय. मामी जेवले नाही खावले नाही. असे सुखाने राहा आनंदाने राहा आम्हाला त्याच्यात आनंद आहे बरं का. जमल. अरे मी आहे. चला येऊ का? आता सुखाने राहा बरं का बाई. रडू बिडू नको बरं का जावाई. दिले असते मामा 4-5 पण नाही तर नेक्स्ट टाइम आलो होती 4-5. ते आता नाही काही माग. नाही मी दिले असते. नाही, नको. अहो नको चला. नाही नाही आमचं काय चला. पैसा पाणी तुम्ही सुखाने राहा. हो. जा, जपून. हा. अरे माझी तुम्ही चपला काळजी नका करू. ठीक आहे. हा आता टेन्शन ना घेऊ. पुरी डबल कधी घरी येणार नाही. हा, चल मग हो पाहुणे लय सुधारले आहे ना. आई मला तितका आनंद झाला काय इथं आलं आलं तर बोललोच नाही त्यांच्याशी. आणि मला सारखं मामा मामा करायचं. आई वडिलांचं कसं असतं आपले लेकरं सुखी ना सगळ्या जगातला आनंद त्यांना मिळतो हा. बघा. बाकी त्यांना काही नको असतो. त्यांना आता कळालं बायका काय राहते. आणि ते सुधारले ना आपल्याला तेच पाहिजे असं. सुधरावा सुखी संसार करावा सुखाने राहावा बाकी काय पाहिजे नो त्या काय ठेवायच्या वस्तू आहे का आपल्या जवळ सांग मग बरं. पण त्यांना हातदल घालण्यासाठी म्हणलं नाही पाठवायचं हा. हाय का नाही. बरं चला बरं पुरीला आज चांगलं चिकन आणणार होतो मी. बरं आता परत आलं जोडीने बोलू. बरं चल जाऊ चल. हा, चला आपणच खाऊ आता चल. हा हा खुश आहे ना आता तुम्ही? खुश आहे ना आम्ही. आपण सगळं बंद केलंय आता. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही एकदम हा. सुखाने संसार करू. हा आणि कधीच दारू नाही पिणार. आय, हे काय आहे? ओ, हे काय हो? रुमाल आहे, रुमाल. बाटली 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 आहे इथं पण. नाही रुमाल आहे, रुमाल. नाही सांगतो ते काय आहे, आम्हाला ना शेवटचं बसायचं होतं फक्त बस नाही तर आम्ही काय नाही ऐक ना पुढे जाऊन ये ना तुमच्या समोर बाटल्या फोडणार होतो. फोडणार म्हणजे मोकळा करून फोडणार म्हणजे होतो. तुम्ही सुधारले नाही ना? फसवलं ना आम्हाला? नाही, तसं नाही. अहो किती खोटं बोलताय. अगं तसं नाही. ऐक ना अरे आता काय करायचं? तू कधी घेतली होती गपची बाटली? ते मी रात्रीची उरली होती ना अर्धी. म्हणलं जाता प्याव. माझ्याकडे रात्रीची एक उरली होती, म्हणलं ती खिशात टाका आणि बसा म्हणलं. सगळा पचकच झाला आता. मग आता आलो का आपण आता उघड्यावर? आता नाही पाठवणार. आता तिकडे जाणं काय उपयोग नाही. मला नाही वाटत आता येतील म्हणून. बघू काय म्हणते. पण आता सगळं वाटोळ झालंय आपलं. आणि आता सुचलं का तुला? आता काय करणार आपण, त्याशिवाय पर्याय नाही. बघू जे असेल ते वरच्याच्या हातात. मग सोडायची का दारू? सोडायची. हा सोडून टाकू आजपासून. बंद बंद बरं खरंच बंद. आय काय झालं मम्मा त्यांनी परत आम्हाला फसवलं. म्हणजे बाटल्या घेऊन आलती खिशात. मी बाटल्या दारू. पाता. मी नाही जाणार होता. बाबा हात मार केली. केले बाई हाणमार नाही केली आम्ही. नुसतं असं हात
हात लावला खिशाला तर बाटल्या होत्या आणि काय म्हणतात की शेवटचं एकदा बसते होतो थोड्या वेळात आम्ही. अयो बाई कसं करावं आता पुरीनी म्हणलं चांगला देव पावला बाई सुधारलेत. नाही जाणार आता काही त्याच्या आता विश्वास नका ठेवू. आता नाही बाई आता नाही. आता नाही, आता मी मेले तरी जाणार नाही. नाही नाही आता काही झालं तरी पाठवायचं नाही. आता नाही नका. जाणार. चला तुम्ही करा, चला. काय तुम्ही करा, फुलं बिलं चला घेऊन करा. आले बाई. चला काय करा. नाटकं बाई. चला, चला. चला. जरा बाहेर निघून आला तुम्ही. अगं आळू नको आज भरलेलं वांग करू. ए, पण डांगरा अगं डांगरा नाही येडे त्याला डांगर म्हणते. हा ते डांगर हिला काही येतं का नाही बोलायला येईना तिला अजून. आणि काय आली शेतात. बघ की बरं मी काय बरी मला काय माहित नसून तरी बोलते नीट नीट. हा ना अगो अगं तुला ऐक ना. माहितीये का डांगराच्या घाऱ्या होत्या त्या अगं, खायचं बरं कळतं खायचं मात्र लय तुम्ही काय कळतं. ते बघले. आता ती काय म्हणते ए, पोरी, अरे गप्प बसता का? हा काय म्हणणं आहे तुम्ही तुमचं. काय ते बाई सगळं वांग कर. एक वांग दड नाही काय तुमचा पाय का पण शिजवायचा तो का खाल्लेलं रूप येतं का? लागले सांगायला. काय बोलत आहे? मम्मी मी म्हणते आज वांग्याची भाजी कर बाई भरून मस्त. तुला आवडतं ना? अगं मला बाई लय आवडतं ग बाई. आहे डांगरच चौकशी. पूर्ण चौकशी केली मी हा मग ते आहेत ना आता कोणत्याच गुप्तवर जात नाहीत ते खरं काय बिअर बार मध्ये नाही कोणत्याच नाही कुठं जात नाही ते दारू बिरू प्यायला ते नाही दारू कमीत कमी का 6 महिने झाले दारू सोडून दिलेली ते. हो 6 महिने झाले पुरी नो कोण म्हणतं? हा? कोण मी म्हणलं? म्हणतोय स्वतः मी चौकशी केली सरपंचाची गाठ घेतली अख्ख्या गावात चर्चा म्हणजे सगळीकडे चर्चा केली मी चर्चा काय केली. कसं आहे काय आहे, म्हणजे विचारलं चौकशी केली. हा. विचारपूस केली. विचारपूस केली हा. ते आहे ना आता ते सगळे दारू बिरू सगळे सोडून दिलेत त्यांच्या हाताने करतात खात्यात कामाला जातात दोघं बी ते संघ जातात कामा धंदे होय जिकडे लागेल तिकडे जातात ते आळे खुरपायला जाते बाबा त्यांचं लयच हाल चालल्यात वाटतं नाही का हो. मग बाबा काय करायचं आई त्यांचे एवढं हाल चालले म्हणलं ऐक ना पूर्वा जाऊया आपण किती जर केलं तर नवरा शोटसत नगत नसतंय नाही का. आधीच आमचं आयुष्य ना असं पण उद्ध्वस्तच झालेलं हा आहे. ना. कसं बस आम्हाला आता संसार चालवणच आहे हा कारण आम्ही किती दिवस आमच्या आई बापांकडे राहणार. बरं नाही हो, सुधारले ते आता सुधारलेत खरंच ना. सुधारले. बरं जाऊ दे ना. बरं मी काय म्हणते बरं चला बरं पटकन चला मग. एक घरी. सांग वेळ नाही मला असं तळमळ आता सुटली. चल बर आता वेळ येणार आहे का आहे नाही? तडकी फडणीर नाही घेणे. तू सोडा येते का नाही. चला 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 बिनधास्त पाठवून द्या तुम्ही आता बरं सुधारलेले चला काय पाठवायची गरज नाही आमची आम्ही जातो. हा, तुम्ही चल ग बाई तुमचं जा. हा, पिशा बिशा भरून. चला ना पाहू मग का ते येणार आहे? हा? त्यालाच घेऊन ये रे. बाई, बरं, आई, किती वेळ हा लागते ना ग. अजून कोण येईना बाई म्हणले होते मी येतो घेऊन. बंट्या गेलाय ना. हा पण काय ए बाई, अगो बाई आले बाई. आले का हा. जा बरं. हे पोरी नो चला बरं आलेत आता सुधारल्यावानी दिसत येत. सुधारले सुधारलेत ना तुम्ही आता. आम्ही ना हा. तुमची माफी मागायची पण लायकीची नाही नाही ते आहे. काहीच बोलणार नाही. हा नाही ना आता वाटतंय तुमच्या याच्या खऱ्या अर्थाने तुम्ही सुधारलेत पोरी नो नीटनेटका राहा येड्यावानी करू नका तुम्ही पण जरा समजून घ्या. 6 महिने झाले खरंच नाही नाही असं वाटतंय ना चेहऱ्यावरून याच्यावरून आयुष्यभर बी पाठवलं. आणि आता आहे ना. थोडं जर दारू पिलो इथून पुढे तुम्ही डायरेक्ट मला घटच पडते हा आम्हाला दोघाला पण नाही ना आम्हाला आमचा संसार उद्ध्वस्त नाही करायचा आम्हाला तुम्ही पाहिजे. होऊन पण नाही देणार हा. बरं मग आता चला ते दूध उकळायला टाकले मला ते उकळायला ठेवलं आई जातो आम्ही. बरं जा जा सुकाने राहा बरं का जा. हा बरं झालं बाई आता तर बरं का तुमची मेहरबानी भाऊजी. नांदे हा नांदे ऐका का मेले ऐका हा ना पोरी असं जातीचा विषय. नाही ना घरी ठेवता येत. आणि बंटी भाऊजीला सांगितलं होतं लक्ष द्या म्हणून ते पण झाले यांचे पण लय आपले उपकार झाले. तू लवकर लग्न करून टाक तेव्हा तुला कळ पोरी पोर झाल्यावर मग पोरीचा अनुभव काय बरोबर बरोबर तूच पाहिजे एखादी पोरगी मग मला. पाहतो तुला. बरं आता चल. हा येत का जातो जेवण करून नको आता जाय मग.